बातमी अतिशय महत्त्वाची आहे। मुंबईच्या बहुतांश सीएनजी पंपांवरती पुरवठा हा ठप्प झाल्याचं बघायला मिळत आहे। अनेक सीएनजी पंपांवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील बघायला मिळत आहेत। अनेक पंपांवर सीएनजी बंद आहे असे बोर्ड देखील लावण्यात आले, त्यामुळे ऑटो टॅक्सी चालकांमध्ये नाराजीचा सूर आहे। दुपारपर्यंत सीएनजी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यताही वर्तवली जाते। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली आहे, ती आपण बघूया। महानगर गॅसच्या पाईपलाईनमध्ये झालेल्या बिघाडाचा फटका मुंबईतील सर्व कॅब चालक, टॅक्सी चालक, ऑटो चालकांना बसलेला आहे। काही ऑटो चालक, टॅक्सी चालक आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। क्या नाम है आपका, कितने देर से खड़े थे और अभी क्या स्थिति है? हम लोग 5:30 पौने 6 बजे तक खड़े हैं। जब लाइन पंप पे आए तो ये बोलते कि बंद हो गया है। पॉइंटला गाडी लागलेली इथं आणि बंद झालं सांगतायत। अच्छा, काय कारण काय दिलं? सीएनजी तिकडे गेल कंपनी येत नाही बोलतोय आ गॅस। उजल पे आके पंप बंद हो गया, 4 घंटे से लाइन लगा के। दूसरी जगह कहीं पे गैस नहीं मिल रहा? नहीं, कोई लाइन है। 100 में 4 पंप चालू है, उसमें भी लाइन है इतनी दुनिया की। अभी इतनी बड़ी लाइन लगी हुई है, इसका क्या करेंगे आप लोग? इसका तो जब तक कंपनी नहीं चालू करेगी तो हम क्या कर सकते हैं। मेन जगह से बंद हो गया तो पूरा प्रेशर डाउन हो गया। ऑटोच नसणार, टॅक्सीच नसणार, तर मग मुंबईकर चाकरमानी कशा पद्धतीने प्रवास करणार, हा सुद्धा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि त्यामुळे सीएनजीचा जो पुरवठा आहे तो मुंबईमध्ये कधीपर्यंत सुरळीत होणार, हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे। तांत्रिक कारणामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबल्याचं कळत आहे। घाटकोपर ते विक्रोळी या स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झालेला आहे। मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, ऐन गर्दीच्या वेळेला मध्य रेल्वेची वाहतूक ही ठप्प झाली आहे। विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर रुळाला तडे गेलेले आहेत। रुळाला तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही खोळंबलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गिरीश, काय माहिती मिळते? ऐन गर्दीच्या वेळेला मध्य रेल्वेची वाहतूक ही खोळंबलेली आहे। विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर रुळाला तडे गेलेले आहेत आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही पूर्णपणे खोळंबलेली आहे। सकाळच्या वेळेला ऑफिस गाठण्याची घाई असते आणि त्याच वेळेला मुंबईतल्या कुर्ला स्थानकावर आहे आणि जो बिघाड तांत्रिक झालेला आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रवाशांना सुद्धा याचा फटका बसल्याचं बोललं जातंय। मुंबईवरून ठाणेकडे जाणारी जी रेल्वे आहे ती ठप्प झाल्याचं बोललं जातंय। तांत्रिक कारणामुळे ठाणेकडे जाणारी जी मार्गिका आहे तिच्यावरती परिणाम झालेला आहे आणि सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे। घाटकोपर आणि विक्रोळीमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान रेल्वेचं जे रूळ आहे त्याला तडा गेलेला आहे। 7:32 ते 7:58 धीम्या लोकल मार्गावर ज्या ट्रेन्स आहेत त्या कुठेतरी खोळंबल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळतंय आणि या सगळ्या ट्रेन ज्या आहेत स्लो मार्गावरच्या त्या आता अप आणि डाऊन मार्गावरती जलद मार्गावरती वळवण्यात येतील असं बोललं जातं आणि माटुंगा येथून धीम्या लोकल या कालावधीसाठी जलद मार्गावर वळवण्यात येणार असल्याचं सुद्धा बोललं जातंय। आज सकाळीच हा तांत्रिक बिघाड झालेला आहे, त्यामुळे या तांत्रिक बिघाडाचा जो फटका आहे तो कुठे ना कुठेतरी चाकरमान्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। रेल्वेज ज्या आहे, ट्रेन ज्या आहेत त्या 10 ते 15 मिनिटं सध्या उशिराने धावत असल्याचं धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।